हरी राम कृष्ण हरी हे राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरी हे राम हरे जय राम कृष्ण हरी हे राम कृष्ण जय राम कृष्ण हे राम कृष्ण जय राम कृष्ण हे राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण हे राम कृष्ण हे राम कृष्ण हे राम कृष्ण रूप पाहता लोचनी सुख झाले वो साधनी रूप पाहता लोचनी सुख झाले वो साधनी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधनी तुहा विठ्ठल बरोबा तुहा माधव बरोबा तुहा विठ्ठल बरोबा तुहा माधव तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरोबा तुहा विठ्ठल बरवा माधव बरोबा तुहा विठ्ठल बरोबा तुहा माधव बरोबा तुहा विठ्ठल बरोबा तुहा माधव बरोबा बहुत सुकृताची जोडी भक्त विठ्ठली आवडी सुकृताची जोडी विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा हो तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी बौद्ध सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर सर्व सुखा ये पाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा ओ तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा सर्व सुखाचे आगर पाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर पाप रखुमा देवीवर
तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हे राम कृष्ण हे राम कृष्ण जय जय राम कृष्ण हे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम हरी माया मोहजानी होतो सापडला माया मोह जाळी होतो सापडला मोहजानी होतो सापडला माया मोह जाळी होतो सापडला या विठ्ठला कृपाली या विठ्ठला कृपाने या विठ्ठला कृपाने काढून बाहेरी ठेविलो निराळा काढून बाहेर राहिलो निराळा काढून बाहेरी ठेविलो निराळा बाहेर राहिलो निराळा कवटुक डोळा दाखविले कौतुक डोळा दाखविले कौतुक डोळा दाखविले नाचे उडे माया करी कवच माझे उडे माया कौतुक नाचे उडे माया करी कवच माझे उडे माया करी कौतुक रात्रीवर चुके सारखे शिवंत सुखे नाच केले शिवंत सुखे नाच केले रडे सुंदे दुखे कुटतील माता रडे सुंदे दुखे कुटतील माता काची रडता तुही मरे एकाची रडता तिही मरे एकाची रडता तिही मरे काढून बाहेरी ठेविलो निराळा बाहेर राहिलो निराळा बाहेरी ठेविलो निराळा काढून बाहेर ठेविलो निराळा कवचुक डोळा दाखविले कौतुक डोळा दाखविले कौतुक डोळा दाखविले तुका म्हणे मज वाटते नवल पावने मज वाटते नवल तुका म्हणे मज वाटते नवल पावने मज वाटते नवल हे माझे बोल ऐकोनिया हे माझे बोल कोणिया हे माझे बोल कोणिया काढून बाहेरी ठेविलो निराळा काढून बाहेर राहिलो निराळा काढून बाहेरी ठेविलो निराळा काढून बाहेर राहिलो निराळा कवचुक डोळा दाखविले कौतुक डोळा दाखविले कौतुक डोळा दाखविले गोपाल कुमार गोपाळ कुमार 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 गोपाल कुमार ये ये गोपाळ कुमार माया मोह काढी
गमधनी सागरे निता गमधनी कौतुक डोळा आडोनी बाहेरी आडोनी हे विडोरी आडोनी बाहेरी आडोनी कौतुक डोळा दाखविले कौतुक डोळा दाखविले कौतुक डोळा दाखविले कौतुक डोळा दाखविले हो काढून बाहेर काढून बाहेर हे विडोरी राणा काढून बाहेर विठ्ठल टाळी वाजवा टाळी टाळी बोला पुंडलिक वरदारी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम बाई की जय सखाराम महाराज समर्थ सद्गुरु श्रीराम महाराज पवन सूत हनुमान नमः पार्वती पतये हर हर हरी माया मोहजारी होतो सापडला परिया विठ्ठला कृपा आली काढोनी बाहेरी ठेविलो निराडा कवतूक डोळा दाखविले नाचे उडे माया करी कवतूक नाशिवंत सुखे साच केली काढोनी बाहेरी ठेविलो निराडा कवतूक डोळा दाखविले रडे स्पुंदे दुःखे कुटतील माथा
रडे स्पुंदे दुःखे कुटतील माथा एकासी रडता तोही मरे काढूनी बाहेरी ठेविलो निराडा कवतो कडोळा दाखविले तुका म्हणे मज वाटते नवल तुका म्हणे मज वाटते नवल मी हे माझे बोल ऐकोनिया काढूनी बाहेरी ठेविलो निराडा कवतो कडोळा दाखविले विठ्ठल माया मोहजारी होतो सापडला परिया विठ्ठला कृपा आली काढूनी बाहेरी ठेविलो निराडा कवतो कडोळा दाखविले महायोग पीठेत ते भीमरथ्या वरम पुंडरीकाय दातु मुनींदहि समागत्य तिष्ठन्तमानंद कर्णं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगाको प्रथम नमन दुसरे कर्ण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कडा कुसरी काही चणीने बोलितो वचनी अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मनोजवं मारुत तुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये शरण शरण हनुमंता शरण शरण हनुमंता ओ तुम्हालो रामदूता तुम्हालो रामदूता शरण शरण हनुमंता तुम्हारो रामदूता हालो रामदूता तुम्हारो रामदूता शरण हनुमंता तुम्हारो रामदूता हालो रामदूता तुम्हारो रामदूता मस्तक ही पायावरी मस्तक ही पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या
माया मोहजारी होतो सापडला, परिया विठ्ठला कृपा आली. काढोनी बाहेरी ठेविलो निराडा, कवतो कडोडा दाखविले. कारंजे या गावाच्या मध्ये अखिल ब्रह्मांड नायक पांडुरंगरायच्या या पावन पवित्र दरबारामध्ये कीर्तन रूपी सेवा कशा निमित्तानं आहे तुम्हा सर्वांना कल्पना आहे. भगवान श्री पांडुरंगरायच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह. विठ्ठल विठ्ठल अर्थात ज्यांनी आपलं नाव चंद्र सूर्य आहे तोपर्यंत अमर केलं, वैकुंठवासी सरूबाई पुंडलिकराव घावट अर्थात यांनी आपली स्वतःची संपूर्ण मालमत्ता भगवंताच्या चरणी समर्पित केली. त्याचा परिणाम असा झाला की जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत इथलं अखंड हरिनाम सप्ताह बंद पडणार नाही. विठ्ठल विठ्ठल अतिशय भाग्यवान आहेत त्या वैकुंठवासी सरूबाई घावट की त्यांच्या जीवनामध्ये गुरुवारी वैकुंठवासी श्रीराम बाबा सारखा निस्वार्थ महात्मा भेटला, म्हणून हे नाव आजही अजरामर झालं. आणि भविष्यामध्ये सुद्धा भगवंताच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह होतोय. परमपूजनीय गुरुवर्य बाबांच्या आज्ञेवरून या ठिकाणी सेवा करण्याचा सुयोग आहे. आणि इथली सगळी कार्यकारिणी मंडळी आदरणीय आमचे पांडुदादा, आता पांडुदादा म्हणा का पांडू भाऊ म्हणा, एकच आहे आता ते विठाला. आम्ही बऱ्याच दिवसापासून पाहून राहिलो आमच्या पांडुभाऊची चांगली खटपट आहे. ग्रंथात ज्ञानेश्वरीचं सामुदायिक पारायण आहे. व्यासपीठावरती आमचे गुरुबंधू आदरणीय वैभव महाराज आहेत. महाराजांच्या आणि त्यांच्या साथीला अधिक कोण आहे, विश्वास भाऊ तुळशीराम तायडे. आणि तदनुषंगाने या सप्ताह करता गुणीजन महाराज मंडळी, मृदंगाचार्य खानोदे महाराज, आदरणीय गायनाचार्य ज्ञानेश्वर महाराज आणि गावातील सर्व पांडुरंगावरती प्रेम करणारी टाळकरी मंडळी. भगवंताच्या चरणी सेवा समर्पित करण्याचा हा सुयोग आहे. आणि भगवंताच्या चरणी सेवा समर्पित करण्याच्या निमित्ताने सेवेकरिता निवडलेला भंग महान भगवत भक्त संत सम्राट संत शिरोमणी वैराग्य मूर्ती श्री संत तुकाराम महाराज यांचा 5 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग आहे. आणि या भंगाच्या द्वारा श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय आपल्या जीवनामध्ये पारमार्थिक साधना केल्याच्या नंतर आलेला अनुभव प्रतिपादन करणारा आजचा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये संस्काराला फार महत्व आहे. मनुष्य जन्माला येण्याच्या अगोदर जो संस्कार केला जातो जन्माला येण्याच्या आधी, त्या संस्काराचं नाव आहे गर्भाधान संस्कार. नंबर 2 मधुप्राशन संस्कार, आदर्श दर्शन संस्कार, नामकरण संस्कार, पाणी ग्रहण संस्कार, अन्न ग्रहण संस्कार. आणि आयुष्य संपल्याच्या नंतर शेवटी जो संस्कार केला जातो त्याचं नाव आहे पंचसंस्कार. विठ्ठल विठ्ठल आणि आयुष्य संपल्याच्या नंतर शेवटी जो संस्कार केला जातो त्याचं नाव आहे अंत्यसंस्कार. आणि शास्त्र असं सांगते बघा, आणि सती कर्म मुले विपाको जात्य आयुर्भोग, हा जात आयुष्य आणि भोग हे मनुष्य जन्माला येण्याच्या अगोदर ठरलेले असतात. कोण कोण्या जातीमध्ये जन्माला येईल, कोण किती वर्ष जगणार आहे, जात आयुष्य आणि भोग हे मनुष्य जन्माला येण्याच्या अगोदर ठरलेले आहेत.
हिच्यामध्ये कोणाला काहीही बदल घडता येत नाही. विठ्ठल विठ्ठल. जगद्गुरु तुकोबारा म्हणतात, तुम्हाला जर तुमचं आयुष्य वाढवायचं असेल तर तुकोबारा म्हणतात, मी सांगतो त्या नियमामध्ये जर तुम्ही जगलात तर नक्कीच तुमचं आयुष्य वाढल्याशिवाय राहणार नाही. युक्ताहार विहार नियम इंद्रियासी सार, नसावी बासर निद्रा बहुभाषण. तुकोबारा म्हणतात, जास्त बोलायचं नाही आणि जास्त झोपायचं नाही. कारण जास्त बोलल्यामुळे आणि जास्त झोपल्यामुळे काय होते, आपले श्वासोश्वासाचे वेग अधिक प्रमाणामध्ये वाढतात आणि पर्यायाने आपलं आयुष्य कमी होते. पण लोक व्यवहारामध्ये म्हणत असतात, हा माणूस इतका भाग्यवान आहे की या माणसाने 2 पिढ्या झोपून जरी खाल्लं तरी याला काही कमी पडणार. पण ते जगलं तर पाहिजे की नाही. विठ्ठल विठ्ठल कारण जास्त बोलण्यामुळे आणि जास्त झोपल्यामुळे माणसाचं आयुष्य कमी होते. कारण तुमचं आपलं जे आयुष्य आहे, आपण किती वर्ष जगणार वर्षावर अवलंबून नाही, आपण किती श्वासोश्वास घेणार त्या श्वासोश्वासावरती आपलं आयुष्य अवलंबून आहे. मग का हो महाराज, आम्ही जर हा नियम पाडला तर आम्ही अमर होणार आहे का? तुकोबारा म्हणतात, नाही, अमर होणार नाही. कुठल्या तरी आजाराचं निमित्त होईल आणि माणसाला हा देह सोडावा लागणार आहे. 2 प्रकारचे आजार आहेत बघा. एक आहे कुपत्यजन्य आजार आणि दुसरा आहे प्रारब्धजन्य आजार. आता कुपत्यजन्य आजार कशाला म्हणतात? नको ते खाल्लं, नाही तितकं खाल्लं. खातात ना लोक, नको ते खाल्लं, नाही तितकं खाल्लं. याच्यापासून जो आजार होतो तो डॉक्टरांच्या उपचारामुळे बरा होतो म्हणून बरा आहे. परंतु महाराज म्हणतात, प्रारब्धजन्य आजार असा आहे, तो एकदा झाल्याच्या नंतर तिच्यावर औषध उपलब्ध आहे, पण घेण्याची अवकात कोणाचीच नाही. विठ्ठल विठ्ठल. ज्ञानोबारांची एक सुंदर ओवी आहे बघा. ज्ञानोबारा म्हणतात, प्रारब्धजन्य आजार झाल्याच्या नंतर एकच औषध उपलब्ध आहे, मार्केटला नाही, ती कुठल्याच मेडिकल वर भेटणार नाही. हरी आयुष्य सरले आहे तरी औषधी काहीच नोहे, येथ एकची उपयोगा जाय परामृत. ज्ञानोबारा म्हणतात, आयुष्य संपले, औषधीने आंघोळ जरी घातली तरी समोरची व्यक्ती जगणार नाही. त्याच्यासाठी एकच औषध आहे, ते म्हणजे अमृत. पण कुठं भेटते? कुठं भेटते? विठ्ठल विठ्ठल. म्हणून आयुष्य सरळे आहे तरी औषधी काहीच नाही, येथ एक उपयोगा जाई पराम अमृत. शेवटी माणसाला हा देह सोडावा लागतो. कारण हा देह आपण उष्ण आणलेला आहे महाराज. हे शरीर उष्ण आणलेलं आहे. उष्ण पिंड हा उसना आणि लापाचा, उसना नीला पाताचा, शेकीला गिटाचा त्याची देणे, पिंड हा उसना आणि लापाचा, शेकी लागी त्याचा त्यासी देणे. हे शरीर आपण उष्ण आणलेलं आहे. उष्ण आणि उष्ण आणलेल्या वस्तूची माणसानं घमेंड करायला पाहिजे काय? मोटरसायकल दुसऱ्याचीच आहे, पुऱ्या गावले माहित आहे गाडी कोणाची आहे. पेट्रोल तिसऱ्याच आहे, चालवायला हाय, तरी पुऱ्या गावात माझं आणते. जमलं आता. महाराज म्हणतात, हे शरीर उष्ण आणलेलं आहे आपण 5 लोकांकडून. बघा तुम्ही, आपल्या हाडाच्या ठिकाणी पृथ्वी तत्व आहे, जठराच्या ठिकाणी अग्नी तत्व आहे, श्वासोश्वासाच्या ठिकाणी वायू तत्व आहे आणि संपूर्ण शरीरामध्ये
आकाश तत्व आहे. आणि 5 लोकांकडून हे शरीर आपण उसनं आणलेलं आहे. आणि ज्याच्या शरीरामध्ये जे अधिक प्रमाणामध्ये आहे त्याचं तिथं राहणं आहे. आपल्या शरीरामध्ये पृथ्वी तत्व अधिक आहे म्हणून तुमचं आपलं राहणं कुठं आहे? पृथ्वीवरती राहणं आहे. काही प्राण्यांच्या शरीरामध्ये जलतत्व अधिक आहे म्हणून काही प्राणी कुठं राहतात? पाण्यामध्ये राहतात. कोण कोण राहते पाण्यामध्ये? कासव, मासा. पाण्याच्या व्यतिरिक्त त्यांना शक्य होत नाही कारण त्यांच्या शरीरामध्ये जलतत्व अधिक आहे. काही प्राण्यांच्या शरीरामध्ये वायू तत्व अधिक आहे. पोपट, कावळा, घार हे लगेच उडून जातात कारण त्यांच्या शरीरामध्ये वायू तत्व अधिक असल्याच्या कारणाने. विठ्ठल महाराज म्हणतात हे शरीर उसनं आणलेलं आहे आणि उसनं आणलेल्या वस्तूची माणसानी घमेंड करायला नको. ज्या अर्थी एखादा माणूस या शरीराची घमेंड करत असेल त्या अर्थी त्याला माहितीच नाही की आपण हे उसनं आणलेलं आहे. आणि उसना शब्द खेड्यामध्ये पूर्वीच्या काळी चांगला प्रसिद्ध होता पण आता जवळजवळ उसनवारीचा व्यवहार संपुष्टात आला. बरोबर आहे? संपुष्टामध्ये आला. पूर्वीच्या काळी प्रत्येक गावचा जर विचार केला तर 50% लोकांचा संसार हा उसनवारीवर चालत होता. पेरणीचे दिवस पेरणी करत असताना एकरभर शेत पेरायचं राहिलं आणि तिफन मुडली. शेजारच्याचं पेरणं आटोपलं होतं. दोघांच्या तिफनचं माप एकच होतं म्हणून हा शेतकरी त्या शेजारी शेतकऱ्याकडे गेला आणि विचारलं म्हणे भाऊ ओ तुमचं पेरणं आटोपलं का? त्यांनी सांगितलं. म्हणले हो. मग म्हणले आमचं एकरभर शेत बाकी राहिलं पेरायचं, तुमची तेवढी तिफन देता का? तो शेतकरी लगेच म्हणला ठीक आहे काय हरकत नाही घेऊन जा. मग पूर्वीचे लोक आपलं काम झाल्याच्या नंतर ज्याची वस्तू त्याला परत देत होते. आपलं काम झाल्याच्या नंतर ज्याच्याकडून जी आपण वस्तू आणली त्याला ते परत देणे याला इमानदारी म्हणतात की नाही? इमानदारी म्हणतात. आणि समोरच्याकडून आपण वस्तू आणली आपलं काम झालं आणि ते त्याला परत न देणे याला काय म्हणतात? शुद्ध बेमानी म्हणतात की नाही? आणि तशी आता बेमानी रक्तात जरा जास्त शिरलेली दिसते. म्हणून आता उसनवारीचा व्यवहार संपुष्टात आला. आमच्या नांदुरा तालुक्यात पांडू भाऊ सख्खा भाऊ सुद्धा भावाले फवाऱ्याचा पंप देत नाही. का देत नाही? एवढी इमानदारी शिल्लक राहिली नाही. विठ्ठल विठ्ठल काय झालं? सख्खे दोघं भाऊ होते आणि लहान्या भावाला फवाऱ्याचं काम पडलं. तो मोठ्या भावाकडे गेला आणि सांगितलं म्हणे दादा अरे मला फवारायचा आहे पंप पाहिजे. मोठ्या भावाने सांगितलं चार्जिंग लावून कंप्लीट आहे घेऊन जा. त्यांनी ते पंप घेतलं शेतामध्ये गेला. शेतात गेल्याच्या नंतर औषध तयार केली. 10 पंप मारायचे होते त्याला 9 पंप मारले. ऐका 10व्या पंपाला काय झालं? पंपाची नळी तुटली. पंपाची नळी तुटली. नळी किती रुपयाला भेटते हो? कितीही नफा खाणारा दुकानदार असला तरी 100च्या अंदर. हा पण त्या बहादरानं काय केलं माहित आहे? ते कशी तरी टेपानं गुंडाळली आणि पंप आणल्याच्या नंतर घरी घेऊन गेला. पंप खाली ठेवलेलं होतं. यानं पंप खाली नाही ठेवलं सज्जावर ठेवलं. वर पंप ठेवताच बरोबर भावाच्या पत्नीच्या लक्षात आलं. तिनं सांगितलं भाऊ तुमच्या भावानं म्हणे नक्कीच या पंपात काहीतरी घोटाळा करेल म्हणे. काऊन की म्हणे आजपर्यंत पंप त्यांनी नेल्यानंतर वर कधीच ठेवलं नाही पण आज नक्की काहीतरी बिघाडा झाला म्हणले. त्या दोघं भावाचं प्रेम होतं. माझ्या भावाबद्दल ही अशी बोलली त्याचा लगेच हात उचगारला. त्यानं सनकन काना खाली मारली. तो म्हणला मूर्ख आहेस तू?
माझ्या भावाबद्दल असे बोलतेस? हे शक्य नाही म्हणले. ती संस्कारिक घराण्यातली पोरगी होती. तिनं ऐकून घेतलं. तिने सांगितलं ठीक आहे, माझं चुकलं, मी परत असं कधी बोलणार नाही. ऐका, सुरुवात कशी कुठून होते हे लक्षात घ्या फक्त. परमार्थ मग करा. ज्याची चूक ज्याच्या लक्षात आल्याच्या नंतर आयुष्यात पुन्हा तशी चूक करणे नाही, त्याला म्हणतात माणूस, आणि त्याला म्हणतात बाई. विठ्ठल विठ्ठल तो म्हणला मूर्ख आहेस तू, माझ्या भावाबद्दल अशी बोलतेस? ते म्हणजे ठीक आहे, माझं चुकलं, एक नाही दोन मारा. कारण संस्कारात वाढलेली बाई होती. मग एका आठवड्याच्या नंतर काय झालं, मोठ्या भाऊला फवाऱ्याचं काम पडलं. पंप चार्जिंगला लावलं, चार्जिंग पूर्ण झाली, आणि दुसऱ्या दिवशी शेतामध्ये फवाराला जात असताना पती पत्नी निघाले असताना शेतात गेले. पंप भरलं, 10 पंपाची औषध तयार केली, बकेटमध्ये टाकली, आणि एका पंपाची औषध मोजून बरोबर त्या पंपात टाकली. पंप भरलं. त्या बाईने आपल्या पती राजाच्या पाठीवर पंप उचलून दिलं. उचलून दिल्याच्या नंतर काय दाबत असतात, यांनी बटन दाबलं. महाराज तो पंप समोरून फवारा नाही फेकत जाय, मागून फेकत जाय. तो जसा फवारा मागून फेकायला लागला तसंच ती बाई त्या ठिकाणी अशी उभी राहिली. फक्त त्याने पाहिजे खाली पाहिजे वर पाहिजे, खाली पाहिजे वर पाहिजे. तो माणूस काय म्हटला अशी, माझं चुकलं, माझा भाऊ कसा आहे हे मला आज कळालं, माझा भाऊ किती गद्दार आहे हे मला आज कळालं. तुला मी माफी मागतो, पुन्हा आयुष्यात तुझ्या अंगावर मी हात कधी उजगारणार नाही. आता मला सांगायचा मुद्दा एकच आहे, अरे जे रक्त स्वतःच्या भावासाठी फक्त 100 रुपयासाठी जर आपल्या परिवारातलं प्रेम संपत असेल, तशा मूर्ख लोकांकडून एखादं चांगलं काम करणं तर फारच दूर राहिलं. पण हे जवळ बसायच्या लायकीचे सुद्धा गिराईक नाहीत. हे कधी बसल्या बसल्या तुमच्या खिशाले बिलेट मारतील हे सुद्धा सांगता येणार नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि म्हणून उसनवारीचा व्यवहार हा संपुष्टामध्ये आला. तसंच महाराज म्हणतात, हे शरीर आपण उसनं आणलेलं आहे. हे संत महात्म्यांना चांगल्या पद्धतीनं माहिती आहे, म्हणून संत महात्मे या शरीराकडून आपलं काम करून घेतात, आणि शेवटी आनंदाने शरीर ज्यासी त्यासी समर्पिले. विठ्ठल 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 विठ्ठल. तुकोबारा म्हणतात, मी माझ्या जीवनामध्ये पारमार्थिक साधना केली आणि ती साधना फलद्रूप झाली, त्याचा आलेला अनुभव महाराज सांगतात अभंगाच्या पहिल्या चरणात. माया मोह जाडी होत सापडला, माया मोह जाडी होत सापडला, माया मोह जाडी होत सापडला, माया मोह जाडी होत सापडला.
ठेविलो निराळा काढून बाहेरी ठेविलो निराळा काढून बाहेरी ठेविलो निराळा काढून बाहेरी ठेविलो निराळा काढून बाहेरी काढून बाहेर काढून बाहिरे ठेविलो निराळा कवतो कडोळा दाखविले माया मोह जाडी होतो सापडला परिया विठ्ठला कृपा आली. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चरणामध्ये तुकोबारा म्हणतात माया मोह जाडी होतो सापडला आणि परिया विठ्ठला कृपा आली. तुकोबारा म्हणतात मी माया मोहाच्या जाळ्यामध्ये अडकलेलो होतो. आता माया मोहाच्या जाळ्यामध्ये माया आपल्याला अडकवते का आपण मायेमध्ये अडकतो? आपण स्वतःहून मायेमध्ये अडकतो. आपण आघात करू शत्रू झालो मी दावेदारू तू तव कृपेचा सागरू उतरी पार तुका म्हणे विठाल विठाल परंतु जगद्गुरु तुकोबारा म्हणतात भगवान परमात्म्यानी माझ्यावरती कृपा केली. आता भगवंतानी तुकोबारावरती कृपा केली. आता भगवंत कृपा करतो पण केव्हा? हरी भगवंतानी आपल्यावरती कृपा करावी असं वाटत असेल तर त्यासाठी पहिल्यांदा 3 कृपा संपादन करावे लागतात. 3 सर्वात महत्वाची पहिली कृपा आहे तिचं नाव आहे आत्मकृपा. नंबर 2 शास्त्र कृपा. नंबर 3 श्री गुरु कृपा किंवा संत कृपा. आणि मग चौथी कृपा आहे ईश्वराची कृपा. विठ्ठल विठ्ठल एकदम कोणताच देव कृपा करत नाही. भगवंतानी आपल्यावरती कृपा करावी असं वाटत असेल तर पहिल्यांदा आत्मकृपा संपादन करावी लागते. तसं जर विचार केला भगवंतानी आपल्यावरती कृपा करावी असं वाटत असेल तर त्यासाठी पहिल्यांदा 3 कृपा संपादन करावे लागतात. तुम्ही इतकं सोपी नका समजू. 1 लोटा जल हर समस्ये का इतकं सोपी नाही बरं माय बाई. आयुष्यात कधी सासू सासऱ्याला प्रेमानं चहा दिला नाही चालली मोठी मंदिरात तुला इतका भोळा नाही दिसला महादेव. विठ्ठल जो माणूस आपल्या जीवनामध्ये कर्तव्य कर्माला प्रामाणिक आहे त्याचीच पूजा देवाले मान्य आहे. इतकं ध्यानात घ्या फक्त. विठ्ठल विठ्ठल आणि जी व्यक्ती कर्तव्य कर्माला मुकलेली आहे त्यानं दररोज पांडुरंगाला अभिषेकही जरी केला तरी देवाला तो मान्य होणार नाही. विठ्ठल सर्वात महत्वाची पहिली कृपा तिचं नाव आहे आत्मकृपा. कशाला म्हणतात आत्मकृपा? पैठणीपाशी असणारे नाथ बाबा रस्त्याने पैदल चालले. आत्मकृपा कशाला म्हणतात उदाहरण लक्षात घ्या. रस्त्याने पैदल चालले. पैदल चालता चालता रोडचं काम चालू होतं. उन्हाळ्याचे दिवस होते आणि रोडवर काम करणारी मंडळी कशी असते सर्वांनी पाहिलेली आहे. जुना काळ आता सगळी यंत्रणा निघाली. रोडवर गोटे फोडणारी मंडळी कशी असते? कितीही जरी ऊन तापलं तरी अंगात शर्ट घालणं माहिती नाही. डोक्याला रुमाल सुद्धा लावत नाही ती मंडळी. गुडघ्यापासून ते कमरीपर्यंत लुंगी लावलेली असते आणि भर उन्हामध्ये गोटे फोडण्याचं काम चालू असते. नाथ महाराजांनी पाहिलं. नाथ महाराजांना त्यांची दया आली. कारण मृदू सवाये नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. नाथ बाबा त्यांच्याकडे गेले आणि विचारलं म्हणे भाऊ ओ एवढ्या उन्हामध्ये तुम्ही गोटे फोडण्याचं काम करता कशा करता? त्या लोकांनी सांगितलं महाराज आम्ही पोटाची खडगी भरण्याकरता हे काम करत आहोत. आम्ही जर हे काम केलं नाही तर आमचं पोटच भरणार नाही. महाराज म्हणले बरं बरं तुम्ही जर पोट भरण्याकरता जर
गोटे फोडण्याचं काम करत असाल तर उद्यापासून तुम्हाला गोटे फोडण्याची गरज नाही. तुम्ही सगळेच्या सगळे माझ्या घरी चला म्हणले. तुम्हाला मी इच्छा भोजन देतो. हो. त्यातले काही हुशार होते म्हणे, का रे महाराज आपल्याला घरी नेतील पण काम काय सांगतील पहिले हे विचारा म्हणे बा. कारण म्हणे या काळात कोणी फुकट खाऊ घालत. मुलगा बराबरीचा झाल्याच्या नंतर बाप सुद्धा म्हणते बाबू आता तू बराबरीचा झाला, फुकट कुठपर्यंत खातो, काहीतरी 2 पैसे घरात कमवून आण. पहिल्यांदा महाराजांना विचारा महाराज आम्हाला काय काम करावं लागणार आहे. नाथ बाबांनी सांगितलं भाऊ तुम्हाला काहीच काम करण्याची गरज नाही. माझ्या वाड्यामध्ये दररोज 1 तास प्रवचन आहे 8 ते 9. 1 तासाचं प्रवचन ऐकायचं आणि दिवसभर आरामच आराम करायचा. ना काकडा ना हरिपाठ. फक्त 1 तासाचं प्रवचन ऐकायचं आणि इच्छा भोजन तुम्हाला. कारण आपल्या वारकरी संप्रदायामध्ये नाथ बाबा सारखा जहागीरदार श्रीमंत संत कोणी झाला नाही. नाथ बाबांच्या घरी दररोज 100 लोक पुरणपोळीचं जेवण करत होते. पंजाब भाऊ 100 लोक दररोज. सोपं आहे का हे? हा तुम्ही एकच पाहुणा एका आठवड्यात 2 खेप चहा घ्यायला घरी घेऊन जा फक्त. दुसऱ्यांदा तो पाहुणा घराच्या बाहेर निघाला की तुमचा पीसीआरच आहे. विठाला विठाला नाथ बाबा जहागीरदार श्रीमंत संत होते. नाथ बाबांनी सांगितलं तुम्हाला इच्छा भोजन फक्त 1 तासाचं प्रवचन ऐकायचं 8 ते 9. ते म्हणले गड्या हे तर लय सोपी आहे, चला मग. निघाले सगळेच्या सगळे. पहिला दिवस आनंदात पार पडला. प्रवचन ऐकलं, रात्रभर आराम केला. दुसऱ्या दिवशी सुद्धा प्रवचन ऐकलं, जेवण केलं, आराम केला. आणि तिसऱ्या दिवशी सकाळी उठत असताना प्रत्येक जण आपापलं अंग दाबायला लागलं. ते चांग ठणक्याला लागलं. कारण दररोज त्यांना कशाची सवय होती? काम करण्याची सवय होती. आणि नेहमी काम करणाऱ्या माणसाला आराम सहन होत. आराम सहन करायला सुद्धा लय भाग्य लागते हो. कोणालाही आराम सहन होत नाही. नेहमी काम करणाऱ्याला ते शक्य राहत नाही. त्यांनी सांगितलं महाराज आम्हाला सुट्टी पाहिजे. महाराज म्हणले सुट्टी अजून तर काला बाकी आहे. काही व्यवस्थेत कमी आहे का? नाही महाराज व्यवस्था खूप चांगली आहे. मग सुट्टी का बरं पाहिजे? त्यांनी सांगितलं महाराज खरं सांगू आम्हाला दिवसभर उन्हामध्ये गोटे फोडणं मान्य आहे पण तुमचं 1 तासाचं प्रवचन ऐकणं मान्य. काही काही लोक चिल्ल्या गप्पा मान्य आहे पण आपलं कीर्तन मान्य. आता ओरिजिनल संतांच्या घरी राहण्याचा योग आला होता की नाही. आणि ओरिजिनल संतांच्या मुखातून प्रवचन ऐकण्याची संधी प्राप्त झाली होती. परंतु फायदा झाला नाही. का फायदा झाला नाही? आत्मकृपा नव्हती म्हणून फायदा झाला नाही. किती महत्वाची आत्मकृपा आलं ना तुमच्या लक्षात? चला पुढे. झाली उद्धरेद आत्मनात्मानम आत्मानं वसादेत आत्मैव ह्यात्मनो बंधुरात्मैव रिपुरात्मनः. विठ्ठल झाली आत्मकृपा. फक्त आत्मकृपा होऊन चालणार नाही. आत्मकृपा झाल्याच्या नंतर कोण्या मार्गाने जावं याकरता 2 नंबरची कृपा महत्वाची आहे. तिचं नाव आहे शास्त्रकृपा. आणि शास्त्रकृपा शास्त्र नुसतं शिकून चालत नाही, नुसतं कडूनही चालत नाही. शास्त्रकृपा झाल्याच्या नंतर 3 नंबरची कृपा ही तेवढीच महत्वाची आहे. तिचं नाव आहे श्री गुरु कृपा. विठ्ठल म्हणून
म्हणून शास्त्र कृपा सुद्धा खूप महत्वाची आहे. कारण दोन गोष्टी माणसानं मनानं कधीच करू नये. दोन गोष्टी माणसाने मनानं कधीच करू नये. कोणत्या दोन गोष्टी? पहिली गोष्ट लक्षात ठेवा, औषध कधी मनानं घ्यायचं. तुझी डिग्री तू आज घरी राहू दे. औषध कधी मनानं घ्यायची, औषध मनानं घ्यायची नाही. मग नेमकी कोणाला विचारायचं? डॉक्टरांची सल्ला घेतल्याशिवाय औषध घ्यायची नाही. आणि दुसरी गोष्ट, परमार्थ मनानं करायचा नाही. परमार्थ मनानं करायचा. मनोमार्गे गेला तो तेथे मुकाला, मनोमार्गे गेला तो तेथे मुकाला, मनोमार्गे गेला तो तेथे मुकाला, मनोमार्गे गेला तो तेथे मुकाला. ओ हरी पाठी श्रावला तो ते धन्य, हरी पाठी श्रावला तो ते धन्य, हरी पाठी श्रावला तो ते धन्य. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. हरी बाजी तिरावला हरी बाजी तिरावला हे हरी तो तिदाल्या. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. हरी मुखे मनुमार्गे गेला तो तेथे मुकला, हरी पाठ शिरावला तो ती धन्य. कारण मनाने केलेला परमार्थ शेवटावर जाणार नाही. पण एखाद्या साधूच्या सल्ल्याने केलेला परमार्थ चंद्र सूर्य आहे तोपर्यंत अमर राहतो. वैकुंठवासी सरूबाई घावट यांनी जर मनानं परमार्थ केला असता तर मला नाही वाटत हा सप्ताह चालू झाला असता. सरूबाई घावट यांनी मनाने परमार्थ केला नाही. गुरुवरे वैकुंठवासी श्रीराम बाबाचं मार्गदर्शन घेतलं म्हणून आज तव्यात सप्ताह चालू आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आपल्या जीवनातला पारमार्थिक गुरु हा सुद्धा निस्वार्थी लागते. हो, स्वार्थी गुरु कडून घातलेली माळ आणि केलेला परमार्थ दोघांचाही शेवटावर जात नाही. विठ्ठल विठ्ठल. माणसाने परमार्थ कधी मनानं करायचा नाही. झाली शास्त्र कृपा. आणि शास्त्र कृपा झाल्याच्या नंतर 3 नंबरची कृपा महत्वाची आहे. गुरु बिन कोण बताये गावात, आया बिकट येम घात, येते कोणी सोडवेना, एका सद्गुरु वाचोनी. संत कृपा किंवा श्री गुरु कृपा. आणि शेवट 4 नंबरची कृपा आहे ती म्हणजे ईश्वराची कृपा. आता होईल तुमच्यावर ईश्वराची कृपा. कधी? ह्या 3 कृपा संपादन केल्याच्या नंतर. विठ्ठल विठ्ठल. जसं व्यवहारामध्ये तुमचं गाव कोणत्या बँकेले दत्त काय? निम्मा ग्रामीण बँकेचं नाव काय? निम्मा नाही, कोऑपरेटिव्ह बँक. त्या बँकेला तुमचं गाव दत्त काय? 7/12 लावला की कर्ज मिळते. पण तो 7/12 कसा पाहिजे? कोणा पाहिजे? तिच्यावर जर पांडेबानं बोजा चढवला तर भेटत. पण जोपर्यंत तो बोजा कमी होत नाही तोपर्यंत भेटत. विठ्ठल विठ्ठल. तसंच जोपर्यंत ह्या 3 कृपा संपादन होत नाही तोपर्यंत कोणताच देव तुमच्यावर कृपा करत. विठ्ठल विठ्ठल.
पडला परिया विठ्ठला कृपा आली. तुकोबारा म्हणतात भगवान परमात्म्यांनी माझ्यावरती कृपा केली. आता भगवंतानी कृपा केली म्हणजे नेमकं काय केलं? अभंगाचं दुसरं चरण. काढून बाहेरी ठेवितो निराळा, काढून बाहेर ठेवितो निराळा, काढून बाहेर ठेविलो निराळा, काढून बाहेर ठेवितो निराळा. काढोनी बाहेरे ठेविलो निराळा, काढोनी बाहेरे ठेविलो निराळा, काढोनी बाहेरे ठेविलो निराळा, काढोनी बाहेरे ठेविलो निराळा. तुकाडोळा दावियेला, हे तुकाडोळा दावियेला, तुकाडोळा दाखविला, कव तुकाडोळा दाखविला. काढून बाहेरी ठेवितो निराळा, काढून बाहेरी ठेवितो निराळा, काढून बाहेरी ठेवितो निराळा, काढून बाहेरी ठेवितो निराळा. काढोनी बाहेरी ठेविलो निराळा, काढोनी बाहेरी ठेविलो निराळा, काढोनी बाहेरी ठेविलो निराळा, काढोनी बाहेरी ठेविलो निराळा. मुबारक माई, मुबारक आए, ये मुबारक आए. मुबारक माई, मुबारक माई, मुबारक माई, मुबारक माई, मुबारक माई, काढोनी बाहेरी ठेविलो निराडा, कवतू कडोळा दाखविले. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये श्री संत निरोबार आहे, श्री संत तुकोबार आहे. काढोनी बाहेरी ठेविलो निराडा, कवतुक डोळा दाखविले. काय कौतुक दाखवलं? नेमकं कशातून बाहेर काढलं? काढोनी बाहेरी ठेविलो निराडा, कवतुक डोळा दाखविले. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये 700 वर्षापूर्वी 108 संत एकाच वेळेला अवतीर्ण झाले. 108. त्या 108 संतांपैकी सर्वात वयोवृद्ध संत 2. एक कानोबा पाठक आणि दुसरे गोरोबा काका विठ्ठल. एक साधक भगवंताची नाम साधना करत अरण्यामध्ये बसला. अखंड त्याचं नामस्मरण सुरू होतं. श्री कृष्ण गोविंद हरी मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. अखंड भगवान परमात्म्याचं नामस्मरण करत असताना एक दिवस त्याला स्वप्नामध्ये असा दृष्टांत झाला. त्याला देवाने सांगितलं, अरे तू या ठिकाणी आयुष्यभर जरी माझी नाम साधना करत बसला तरी मी एकदम तुला भेटणार नाही. माझी भेट व्हावी तुला असं वाटत असेल तर तू कोणाकडे साधूकडे गेला पाहिजे. कोणाकडे जाऊ? त्यावेळेस भगवंतानी त्याला स्वप्नामध्ये दृष्टांत दिला, तू केंदूरला जा. केंदूर या गावी कान्हो पाठक नावाचे संत आहे, ते तुला पुढचा मार्ग सांगते. तो दरकोज दर मुक्काम करत करत तो केंदूर या गावी गेला
आणि गेल्याच्या नंतर विचारलं या गावामध्ये कानो पाठक नावाचे संत कुठं राहतात. लोकांनी सांगितलं, म्हणले ती भगवी पताक दिसते तेच महाराजांचं घर आहे. हा बरोबर त्या गल्लीने गेला. काही अंतरावरती महाराजांचं घर राहिलं आणि कानोबा पाठक आपल्या लहान लहान नातवांसोबत अंगणामध्ये खेळत होते. यांनी ते पाहिलं आणि डोक्यालाच हात लावला. तो म्हणेल का, दरकोच दर मुक्काम करत करत महाराजांच्या भेटीला मी आलो, हा महात्मा तर म्हणले लहान लहान लेकरे सोबत खेळून राहिला, विनाकारण इतक्या लांब आलो म्हणे. आता यांना इथं भेटून वेळ वाया घालवण्यापेक्षा आता आपण निघालेलं पुरलो. तो लगेच मागच्या पावलाने रिटर्न झाला. कानो पाठक महाराजांचं लक्ष झालं, देवानी पाठवलेलं गिराईक आहे आणि मला न भेटताच परत चालला. महाराजांनी आवाज दिला, अरे दादा, अरे तू मला भेटायला आला होता ना, मग परत का चाललास? तो विचार करू लागला, महाराजांची माझी ओळखी नाही, या गावात मी कधी आलो नाही आणि महाराजांनी मला नेमकं असं कसं काय ओळखलं की मी त्यांना भेटायला आलो होतो. नेमकं म्हणले, माझ्याकडे घरी जरी ड्युटी नातू सांभाळण्याची असली आणि महाराजांची ड्युटी तेच असली तरी दोघांच्या ड्युटीत फरक आहे म्हणे. दोघांच्या ड्युटीमध्ये फरक आहे. तो लगेच महाराजांच्याकडे गेला, दर्शन घेतलं, बाजूला उभा राहिला. ऐका आता ऐका. त्याला महाराजांनी पुन्हा तोच प्रश्न केला, मला भेटायला आला असताना मला न भेटताच परत का चालला? त्यावेळेस त्यांनी सांगितलं, महाराज खरं सांगू, आणि त्यावेळेस माणसाने खरं बोललं पाहिजे बरं. हो, जो माणूस या दोन लोकांसोबत खोटा बोलीन ना, संत आणि देव, त्याचं आयुष्यात कोणीच भलं करणार नाही, इतकं ध्यानात घ्या बघ. कोणीच नाही. महाराजांनी त्यांना विचारलं, मला भेटायला आला असताना मला न भेटताच परत का चालला होता? त्यावेळेस त्यांनी सांगितलं, महाराज खरं सांगू, मी तुम्हालाच भेटायला आलो होतो. देवाच्या सांगण्यानुसार मी तुम्हालाच भेटायला आलो होतो, पण तुम्हाला न भेटताच परत जाण्याचं कारण सांगू, तुम्ही या लहान लहान तुमच्या नातवांसोबत खेळत होते म्हणून मी तुम्हाला न भेटताच परत चाललो होतो. महाराज म्हणले, बरं 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 थांब. अरे माझ्या लहान लहान नातवांसोबत मी खेळत होतो म्हणून जर तू मला साधू म्हणण्याकरता तयार नाहीस तर आताच्या नातवांचा त्याग. महाराजांनी ते दोन्ही नातू उचलले आणि महाराजांच्या अंगणामध्ये एक विहीर होती, त्या विहिरीमध्ये टाकले. झालो का म्हणले मी आता साधू? महाराज म्हणले, मी साधू हो किंवा नाही, देवाने तुला माझ्याकडे पाठवलेला आहे. आता जवळजवळ 12 वाजले, लांबचा प्रवास करून आला तर 2 घास जेवण करून जा. तुमच्या घरी 12 वाजता पाहुणा आला तर तुम्ही त्याला काय म्हणसाल? चहा घेऊन जा. अरे निदान टायमिंगचं तर भान ठेवा, कोण्या वक्ती काय दिलं पाहिजे. विठाला विठाला जा. काही गावले मुक्कामी राहिले की चहा घ्यायचा उचित की सकून जोतो चहा. अरे बापा, एकाले वाटत नाही एखादी प्लेट नाश्त्याची द्या वैभव महाराजले. चहा पाचला. विठाला विठाला. जवळजवळ 99% साधू मुक्कामी थांबत. तुम्हाला सांगू, आता रात्रानी प्रवास करणारे फक्त साधूच असतील बुवा. काय सांगू राहिलो तुम्ही? विषय काय चालला होता आपला? महाराज म्हणले, अरे 12 वाजले, 2 घास जेवण करून जा. तो म्हणला, महाराज जेवण? आता तर सुतक पडलं म्हणे, पाणी चालत नाही तुमच्या घरचं. काय म्हणला? सुतक पडलं महाराज, पाणी सुद्धा चालत नाही तुमच्या घरचं. काय गंमत भावा नाही का तू आता? महाराज म्हणले, बरं बरं थांब थांब, सुतक पडलं म्हणून पाणी जेवण चालत नाही ना.
महाराजांनी दोन्ही नातवांना आवाज दिला. जसा आवाज दिला, आवाज देताच बरोबर जसे नातू विहिरीत टाकले होते तसेच्या तसेच सुखरूप कोणाच्या अंगाला खरू सुद्धा लागला. जसेच्या तसेच वर आले. याला म्हणतात काढोनी बाहेरी ठेविलो निराळा आणि कौतुक डोळा दाखविले. विठाल विठाल हे सोपं आहे का भाऊ? हे सोपं आहे? आजचा कीर्तनकार उद्या उद्याचा आता ते हे लय सोपं आहे. हे लय सोपं आहे. विठाल विठाल याच्याही पेक्षा खतरनाक घटना सांगतो मी तुम्हाला. काढोनी बाहेरी ठेविलो निराळा आणि कौतुक डोळा दाखविले. वारकरी संप्रदायातील संत त्यांच्या ठिकाणी अद्भुत शक्ती आहे महाराज. सगळ्या जगाला कोणाची भीती आहे हो? क्या बात है. सगळ्या जगाला कोणाची भीती आहे? काळाची भीती आहे. पण काळाला कोणाची भीती आहे? संतांची भीती आहे. तुकाराम तुकाराम नाम घेता जगा काळ खाय. माता दिला पाय. विठाल विठाल तुम्ही असं कधी ऐकलं काय? ऐकलं नाही. असं कोणाच्या जीवनातील अनुभव आहे काय? सांगा असला तर. मी उद्यापासून कीर्तनात नावानिशी सांगत जाईल. कसा अनुभव? तुमचा माम भाऊ, पुई भाऊ, आत्या भाऊ, साळ भाऊ, सासरा, युवाई, जावाई, तुम्ही मातीवर गेले आणि तो उठून बसला. आहे असा एखादा अनुभव कोणाला? नाही. मग मी सांगू वारकरी संप्रदायातला अनुभव. विठाला विठाला वारकरी संप्रदायामध्ये एक महात्मा असा होऊन गेला की त्या महात्म्याची 2 वेळा अंतयात्रा निघाली. किती वेळा? 2 वेळा. कोणाची? फाल्गुन वद्य चतुर्थीला पहिल्यांदा अंतयात्रा निघाली. कधी? फाल्गुन वद्य चतुर्थीला महाराजांची अंतयात्रा निघाली आणि गावामधून नगर परिक्रमा चालू होती. महाराजांची अंतयात्रा ज्यांच्या घरासमोरून चालली होती तिथली मुलगी प्रथमच माहेराहून सासरी जाण्याकरता निघालेली होती पहिल्यांदाच. आणि महाराजांची अंतयात्रा त्या बाईच्या दारासमोरून जाताना नेमकी ही सुद्धा बाहेर निघाली होती घरातून. आणि त्या मुलीच्या आईच्या मुखातून शब्द बाहेर पडले, नाथांचं मळ आजच जायला पाहिजे का? वास्तविकता तिच्या मुलीच्या जाण्यामध्ये आणि महाराजांच्या जाण्यामध्ये कुठलाही कार्यकरण संबंध नव्हता. नास्तिक लोक कुठं डोकं लावतील काही सांगता येत नाही. त्या मुलीच्या आईच्या मुखातून शब्द बाहेर पडले, आजच माझी मुलगी नांदायला चालली आणि आजच महाराजांना जायला पाहिजे होतं का? ते नाथ महाराजांच्या लक्षात आलं. नाथ महाराज उठून बसले आणि त्या बाईले सांगितलं, बाई तुझ्या मुलीला सुखानं नांदू दे, मी उद्या जाईन. उद्या हो. फाल्गुन वद्य चतुर्थीला नाथ बाबा घरी आले आणि रात्रभर मुक्कामाला थांबले. फाल्गुन वद्य पंचमीला पुन्हा अंतयात्रा निघाली. पुन्हा अंतयात्रा निघाल्याच्या नंतर फाल्गुन वद्य पंचमीला असं घडलं, ते जे खांदेकरी होते गोविंद भट वगैरे, त्यातला तो गोविंद्या म्हणला. काय म्हटला तो गोविंद भट? का रे म्हणे, महाराजांनी आयुष्यभर परमार्थ केला, फायदा काय झाला रे? आयुष्यभर टाळ वाजवला, आयुष्यभर परमार्थ केला, या दिंडीत त्या दिंडीत, शेवटी काय झालं म्हणे? आपल्याच खांद्यावर चालले, आपल्याच खांद्यावर चालले. हे मरण तर म्हणे सर्वसामान्य माणसासारखं आहे. मग यांच्यात सर्वसामान्य माणसात काय फरक आहे? हेही नाथ महाराजले ऐकायला आलं.
नाथ महाराज म्हणत हो भाऊ तुम्ही टेन्शन घेऊ नका, खाली ठेवा खाली. फाल्गुन वद्य पंचमीला खाली ठेवण्यात आलं. नाथ बाबा उठून बसले आणि त्या खांदेकरीला सांगितलं भाऊ तुम्ही तुमच्या घरी जा आणि मी माझ्या घरी चाललो. फाल्गुन वद्य पंचमीला बाबा घरी आले. रात्रभर मुक्कामी थांबले आणि फाल्गुन वद्य षष्टीला दिंडी काढली. हो दिंडी. हा ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. फाल्गुन वद्य षष्टीला दिंडी काढली. दिंडी. नाथ बाबावरती प्रेम करणाऱ्या लोकांनी नाथ बाबांच्या गळ्यामध्ये हार टाकले. काही लोकांनी जाणलं की आता ही संधी आहे. ह्या महाराजांच्या गळ्यामध्ये हार टाकून काही सुज्ञ पारमार्थिक लोकांनी ती संधी साधली आणि बाबा गोदावरी मध्ये गेले, उडी मारली, पुन्हा वर आले नाही. महाराजांच्या गळ्यावरला हार वर आला आणि त्या हारावरती आजही महाराजांची समाधी आहे. त्याला आपण जलसमाधी सोहळा म्हणतो. याला म्हणतात काढोनी बाहेरी ठेविलो तू कडोळा दाखविली. आणखी काय कौतुक दाखवलं महाराज सांगतात अभंगाच्या 3ऱ्या चरणात. नाचे मुडे माया करे कवतुक, नाचे मुडे माया करे कवतुक, नाचे बुडे माया करी कवतुक. हो नाचे मुडे माया करी कवतुक, नाचे मुडे माया करे कवतुक. नाजिवंत सुखे गेली साज, नाजिवंत सुखे गेली साज, काढोनी बाहेरी ठेवेलो निराळा, काढोनी बाहेरी ठेवेलो निराळा. काढोनी बाहेरी ठेवेलो निराळा, ठेवेलो निराळा. नाचे उडे माया करी कवतुक, नाशिवंत सुखे साथ केली. अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये श्री संत तुकोबारा म्हणतात नाचे उडे माया करी कवतुक, नाशिवंत सुखे साच केली. लोक संसारामध्ये या मायेमुळे नाचायला लागतात. नाचे महाराज म्हणतात फक्त नाचत नाही, एवढ्यावरती थांबत नाही. त्याच्या पुढचा शब्द वापरला मायापुढे उडे, नाचे उडे माया करी कवतुक, नाशिवंत सुखे साच केली. नाश पावणार सुख. साच म्हणजे खरं. तुम्हा लोकांना ते खरं वाटायला लागलं. कोणामुळे? या मायेमुळे. म्हणून आपल्या उड्या मारणं सुरू आहे. विठ्ठल विठ्ठल. कारण ही माया खूप खतरनाक आहे महाराज. भल्या भल्याला या मायेनं मातीत घातलं. कारण अजब झटका माये का डुबाया परमार्थ सब का म्हटलं.
एक दोन नाव नाही घेतले. विठ्ठल विठ्ठल. चला विठ्ठल. कारण तिचा झटकाच काही वेगळा आहे. अजब झटका माये का पण डुबाया परमार्थ सबका. आता तुम्ही खरं सांगा, जो व्यक्ती भगवान श्रीकृष्णाच्या सानिध्यात आहे, देवाचा सखा आहे आणि बालपणचा मित्र आहे, कोण? भाऊ कोण? सुदामा. सखा म्हटल्याच्या नंतर आणि बालपणचा मित्र म्हटल्याच्या नंतर एकच नाव डोळ्यासमोर येते, कोण? सुदामजी. बरं, त्या सुदामाला जर समजा त्या मायेनं सोडलं नाही तर आपलं अमावस्या पौर्णिमेला रामकृष्ण हरी म्हणणाऱ्याचे काय हाल असतील? तुम्हाला असं वाटते का आपला लय दाट परमार्थ आहे? मनातली आपल्या चाटा माऱ्याच्या जागा समजून चला, हे मायेनं पकडेल आहे. विठाल काही लोक या मायेमुळे इतके गुरफळलेले आहे, ते 2 तासही कीर्तनात येऊ शकत नाही. अजब झटका माये का आणि डुबाया परमार्थ सबका. तुमचा आपला परमार्थ आपल्या जीवनात काऊन घडत नाही? आपला परमार्थ डुबला काऊन? डुबला आपला परमार्थ? आपल्याला सपूनची गोडी सुरू झाली म्हणून काय? नाही 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 नाही, हे माया आपल्या मागे लागलेली आहे म्हणून आपला परमार्थ डुबला. विठ्ठल एक वेळचा असा प्रसंग आहे, भगवान श्रीकृष्ण आणि सुदामजी गोमती नदीवर स्नानाला चालले. कोणी आहे? गोमती नदीवर. माया किती खतरनाक आहे हे सांगतो मी. गोमती नदीवरती स्नानाला चालले, दोघच जण होते, भगवान श्रीकृष्ण आणि सुदामा. चालता चालता दोघांच्या गप्पा रंगल्या. आता भगवान कृष्णाच्या आणि सुदामाच्या गप्पा कोणत्या असतील? कोणत्या असतील? हरभऱ्याला शेवटचा फवारा कोणता मारला? का तुरीले कोणता मारला? नाही 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 नाही. भगवान श्रीकृष्णाला सुदाम देवाने प्रश्न केला, देवा माया कशी असते? काय म्हणले सुदाम देव देवाले? माया कशी असते? देवानं डोक्यालाच हात लावला. देवा म्हणे, मेलो लेका सुदामा, मी तुझ्या सोबत असताना तुला तिची आठवण झाली तर बाकीचे तर कसं असेल रे बाबा? म्हणून तर काही लोक रट्टे खातात. देवाला शाटच बसला. देव म्हणेल का, मी तुझ्या सोबत असताना तुला तिची आठवण झाली तर बाकीचे काय बजेट आहे? म्हणले बरं. म्हणजे देवा मी तसं नाही म्हणले, मी सहज विचारलं म्हणे तुला की माया कशी असते. मग देव म्हणले तुला पाहायची आहे काय? आता सहजही विचारलं आणि पाहायची आहे का? हाव म्हणजे नेमकं काय करा? काही लोक लवकर खोल देत नाही. आपण म्हणा का जेवता काय? नाही नाही. जेवता काय? नाही नाही. आणि भाजीची स्तुती झाली की म्हणते वाढता. विठाल विठाल. सुदामजीने देवाने विचारलं तुला पाहायची आहे का माया? सुदामजीच्या मुखातून लगेच हो निघलं. देव म्हणले बर कर. म्हणले डोळे बंद केले. डोळे बंद. काय पक्का असीन महाराज सुदामजी देवाचा शिष्य मित्र? कर डोळे बंद केले. डोळे बंद. मार उडी. मारली उडी. कोण्या नदीत? गोमती नदी. उडी मारताच बरोबर नदीले भल्ला मोठा पूर आला. देवाची लीला बोल सांगली. भल्ला मोठा पूर आला. सुदामजी चालले त्या नदीमध्ये वाहत वाहत 2-4 किलोमीटर गेले आणि मागे उडून पाहतात, अरे बाप रे बाप, खूप लांब आलो. पण दैव योगाने एका झाडाची फांदी सुदामजीच्या हाताला लागली आणि त्या फांदीला पकडून सुदामजी वर आले. आणि वर आल्याच्या नंतर मात्र आता विचार करू लागले की कोण्या रस्त्याने वाटचाल करावी. पण एक घट्ट पाऊल वाट दिसली.
सुदामजी विचार करू लागले, ज्या अर्थी घट्ट पाऊलवाट आहे त्या अर्थी पुढे गाव आहे. त्या पाऊलवाटीने चालत चालत सुदामजी बरोबर मायानगरीत जाऊन टेकले. कोण्या नगरीत? मायानगरी. तिथं गेल्याच्या नंतर सगळे लोक एका रांगेत उभे होते, बिलकुल एका रांगेत. बाजूला हत्ती उभा होता, त्या हत्तीच्या सोंडीमध्ये फुलांची माळ टाकलेली होती. सगळे लोक एका रांगेत उभे होते. सुदामजीने एका माणसाला विचारलं, म्हणे का हो, हे सगळे लोक एका रांगेत उभे आहे, बाजूला हत्ती आहे, त्याच्या सोंडीत फुलाची माळ आहे, हा कार्यक्रम काय आहे? म्हणे बुवा नेमका हा कार्यक्रम काय आहे? सुदामजीला सांगण्यात आलं, म्हणे महाराज ही माया नगरी आहे आणि या माया नगरीचा राजा मरण पावलेला आहे. म्हणे माया नगरीचा राजा मरण पावलेला आहे आणि या माया नगरीचा असा नियम आहे, हत्ती ज्याच्या गळ्यात फुलांची माळ टाकीन तो या माया नगरीचा राजा होईल. सुदामजीले असं वाटलं, जमलं तर जमलं, उभं राहिले काय हवं, फुकट आहे ना. पण मग इतकंही नसलं पाहिजे ना बाबा, सई मार म्हटलं की लावा सई, तरी राहायचंच ना उभा. सुदामजीला असं वाटलं, जमलं तर जमलं. सुदामजी गेले, रांगेत उभे राहिले. आता देवाचीच लीला ते सगळी. हत्ती चालत चालत आला आणि बरोबर सुदामजीच्या गळ्यात फुलांची माळ टाकली. जशी माळ टाकली तसं सर्व लोकांनी एकच जय जयकार केला. महाराजाधिराज सुदामदेव महाराज की. एका क्षणामध्ये सुदामजी माया नगरीचे राजे झाले आणि एका क्षणामध्ये बघता बघता 12 वर्ष निघून गेले. किती वर्ष? 12 वर्ष. हे आपल्याला लवकर लवकर पिटायला लागेल, कारण 10 वाजत आले. विठाल विठाल. 12 वर्ष निघून गेले आणि 12 वर्षात सुदामजीचे 12 लग्न झाले. आता एक होत नाही तो भाग वेगळा. सुदामजीचे 12 वर्षात 12 लग्न झाले. खरंच नाही झाले बरं, एकच व्हायला आहे. पण मी काय सांगू राहिलो, बस विठाल विठाल. आता ऐका. आणि त्या 12व्या वर्षी काय झालं, त्या माया नगरीची राणी मरण पावली. आणि त्या माया नगरीचा असा नियम होता, पहिले जर राजा गेला तर राणी सती जायची. बरोबर आहे, हा नियम आपल्यातही होता. बरं झाला तो बंद झाला, कोणी गेलं नसतं. हो विठाल विठाल. हे ऑनलाईन चालू आहे, नाही डायरेक्ट सांगलं असतं. ते माया नगरी 12व्या वर्षी त्या माया नगरीची राणी मरण पावली. मग सगळे सेवक धावत धावत सुदामजीकडे गेले आणि सांगू लागले, महाराज या माया नगरीची राणी साहेब मरण पावल्या, करा तयारी. सुदामजी म्हणले, तयारी? मला काय तयारी करावी लागते, आहेत ना आमची माणसं करतील तयारी. ते म्हणे, महाराज ते ना जमे, आता उठवून शिड्या राखणं जमत नाही. म्हणले काय, ही माया नगरी आहे. सुदामजी म्हणजे माया? म्हणे महाराज 12 वर्ष झाले कारभार चालून आले, तुम्ही विचारता माया? सुदामजी म्हणले, बरं बरं, मी मरण्याकरता तयार आहे, मी मरण्याकरता तयार आहे, पण माझी एक शेवटची इच्छा पूर्ण करा. म्हणे बुवा. म्हणे काय तुमची शेवटची इच्छा? एकदा मला गोमती नदीला स्नानाला जायचंय. एकदा गोमती नदीला मला स्नानाला जायचंय. एक माझी शेवटची इच्छा पूर्ण करा, मी मरायला तयार आहे. मग सुदामजीच्या दंडाला सेवकांनी दोर बांधले. या दंडाला एक दोर, इकून 2 सेवक, इकून 2 सेवक, दोन्ही दंडाला दोर बांधले. सुदामजी मध्ये चालले, बरोबर नदीच्या तीरावर गेले. सुदामजीनं
भगवान श्रीकृष्णाचा मनोमन धावा केला, नदीमध्ये उडी मारली, उडी मारून वर आले. वर आल्याच्या नंतर पाहतात तर समोर भगवान श्रीकृष्ण उभे होते. सुदामजी धावत धावत गेले आणि देवाला कडकडून मिठी मारली. आता ऐका पुढे. कडकडून मिठी मारली. आता ऐका पुढे. कडकडून मिठी मारली. आता ऐका पुढे. सुदामजी म्हणले, देवा वाचलो रे बापा, बरं झालं तू आला. देव म्हणे, बाबू गप्पा मग मार, पहिले मले हे सांग, तुले माया समजली का अजून घुसताय? हॅलो सांगा बरं, देवाच्या सानिध्यात राहणारी व्यक्ती, अखंड नामस्मरण, त्याले जर समजा मायेनं सोडलं नाही तर तुमचे आपले हाल संसारात खाऊन होऊन राहिले. फक्त इतकं ध्यानात घ्या, तिचं नाव माया आहे. विठ्ठल, आणि या मायेनं तुम्हाला कोणाकोणापासून दूर केलं. जरा प्रत्येकाने आपलं आत्मपरीक्षण करा. सख्या आईपासून, जन्म देणाऱ्या आईपासून तुम्ही दूर झाले, जन्म देणाऱ्या बापापासून तुम्ही दूर झाले. अरे ज्या बापानी दुसऱ्याच्या शेतात काम करून, अर्धपोटी राहून, मळलेलं बनेन उलट घालून, फाटलेला बूट पुन्हा तोच वापरून तुमच्यासाठी 1 एकरचे 10 एकर तयार केलं रे दादा. विसरू नका तुम्ही त्या मायेच्या नांदीला लागून जन्मदात्या आई आणि वडिलांना. अरे ज्याच्या जीवनामध्ये यांची सेवा नाही, त्या लोकांच्या जीवनामध्ये ईश्वराची सेवा सुद्धा घडणार नाही. म्हणून सावधान या मायेमुळे. खतरनाक आहे महाराज ही माया. म्हणून नाचे उडे माया, करी कवतुक, नाशिवंत सुखे साच केली. नाश पावणार सुख या संसारामधलं, पण ते या मायेमुळे तुम्हा लोकांना ते साच म्हणजे खरं वाटायला लागलं. नाचे उडे माया, करी कवतुक, नाशिवंत सुखे साच केली. तुकोबारा म्हणतात, एवढंच नाही, एखाद्या प्रिय वस्तूचा संसारामध्ये जर वियोग घडला तर मोठे मोठे लोक सुद्धा रडतात. रडे स्कुंदे दुःखे कुटतील माथा, रडे स्कुंदे दुःखे कुटतील माथा, आणि एकासी रडता तोही मरे. तुकोबारा म्हणतात, मला आश्चर्य वाटायला लागलं. एकासी रडता तोही मरे. तुकोबारा म्हणतात, रडणारा काय अमर आहे काय? नाही. आज आपण ज्याच्यासाठी रडतो, उद्या आपल्यासाठी कोणीतरी रडणार आहे. म्हणून महाराज म्हणतात, एकासी रडता तोही मरे. अरे व्यक्ती गेल्याच्या नंतर रडण्यापेक्षा, जगाला तमाशा दाखवण्यापेक्षा, व्यक्ती आहे तोपर्यंत त्या व्यक्तीला प्रेम द्या, जिव्हाळा द्या, आपुलकी दाखवा. व्यक्ती गेल्याच्या नंतर रडण्यात अर्थ नाही. व्यक्ती आहे तोपर्यंत त्या व्यक्तीची किंमत करा. आणि व्यक्ती गेल्याच्या नंतर जर तुम्ही रडलात, ते रडणं सुद्धा तुम्हाला आनंद दिल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल, मग रडे स्कुंदे दुःखे कुटतील माथा, आणि एकासी रडता तोही मरे. तुकोबारा म्हणतात, मला या जगाचं नवल वाटायला लागलं. तुका म्हणी मज वाटते नवल, हे माझे बोल ऐकून या. मी आणि माझं, खरं सांगू, या संसारामध्ये मी आणि माझं या 2 गोष्टीमुळे आपण आपल्या आई वडिलांचे हाल करतो. फक्त या 2 गोष्टीमुळे, मी आणि माझं. मनुष्य विवाहित झाल्याच्या नंतर पुत्र प्राप्ती झाली रे झाली की माणूस लगेच त्या मुलाच्या भविष्याचा विचार करतो आणि सगळी जुळवाजुळवी करतो. मात्र ज्यांनी हे सगळं निर्माण केलं त्यांना आपण विसरतो. तुकोबारा म्हणतात, मला नवल वाटायला लागलं, मी आणि माझं काहीच नाही ना आपलं. हो, मग तेथे नसले सत्ता संपदा. पाहना राजा, एवढे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय वैकुंठवासी म्हणत असताना अंतःकरणाला वेदना होतात. सोपं आहे का ते? अजितदादा पवार
तुमच्या आपल्यामधून निघून गेले. कोणाला असं वाटत होतं? वाघासारखा माणूस होता महाराज. हा, विठ्ठल विठ्ठल. हॅलो हॅलो पक्ष कोणताही असो, आपल्याला पक्षाशी घेणारे नाही. व्यक्ती गेल्याच्या नंतर माणसाने दुश्मनाच्या दुःखामध्ये सुद्धा सामील होणं ही भारतीय संस्कृती आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून माणसाने जीवन जगत असताना मी आणि माझं या दोन गोष्टीमुळे थोडं का होईना माणूस अलिप्त जगला पाहिजे, अलिप्त जगला पाहिजे. पण आपण मात्र मी आणि माझं या दोन गोष्टीमुळेच खऱ्या अर्थाने आपण अडकलेला आहोत. तुकोबारा म्हणतात मला नवल वाटायला लागलं. तुका म्हणे माझं वाटत ते नवल. काय नवल वाटलं? काही नसताना आपण आपलं म्हणतो हे नवल आहे. विठ्ठल विठ्ठल. हॅलो हॅलो तुका म्हणे माझं वाटते नवल, मी माझे बोल ऐकुनिया, काढूनी बाहेरी ठेविलो निरारा, भगवतो कत्तुडा दाखविले. ज्या संत महात्म्यांच्या कृपा आशीर्वादामुळे मी आणि माझं या गोष्टीपासून आपण सुद्धा अलिप्त होऊ. त्या संत महात्म्यांचे एकदा मोठ्या प्रेमाने भजन करू. निवृत्ती ज्ञानदेव एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम, तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम म्हणतात. एकनाथ नामदेव तुकाराम. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण, राम कृष्ण हरी जय जय राम तुका म्हणे मज वाटते नवल, मी हे माझे बोल ऐकुनिया. वैकुंठवासी गुरुवर्य श्रीराम महाराजांच्या हे जन्मशताब्दी वर्ष आहे. आणि म्हणून आज सबंध महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी गुरुवर्य वैकुंठवासी श्रीराम बाबावरती प्रेम करणारी मंडळी आहे, त्या सर्वांनी मात्र या वर्षाला आपल्या सप्ताहाला निमित्त मात्र श्रीमंत आपल्या वैकुंठवासी गुरुवर्य श्रीराम महाराज मेहुणकर जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने गावोगावी अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. गुरुवर्य वैकुंठवासी श्रीराम बाबांनी आपल्या जीवनामध्ये मी आणि माझं या दोन गोष्टीचा त्याग केला. म्हणून आज सबंध महाराष्ट्रामध्ये महाराजांच्या जन्मशताब्दी निमित्त अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. मी आणि माझं त्याग केल्याच्या नंतर ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. म्हणून बाबांनीच हे लावलेलं रोपटं आहे. म्हणून झालेली सेवा भगवान श्री पांडुरंगरायाच्या चरणी, ग्रामदेवता हनुमंतरायाच्या चरणी आणि तुम्हा सर्व सद्भक्तांच्या चरणी ही सेवा समर्पित करतो. आणि याच ठिकाणी कीर्तन रूपी सेवेला पूर्णविराम देतो. या ठिकाणी आमचे सौरांजली साऊंड सिस्टमचे मालक आदरणीय आमचे गजानन भाऊ हे सुद्धा या ठिकाणी दरवर्षी चांगल्या पद्धतीची सेवा देतात. अशीच सेवा त्यांच्या हातून वारकरी संप्रदायाची घडो हीच एक सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि संकल्पित वेळेमध्ये याच ठिकाणी कीर्तन रूपी सेवेला पूर्ण विराम देतो. आदरणीय आमचे पांडुभाऊनी मला सांगितलं होतं, महाराज मी चाल झाल्याच्या नंतर खाली बसेन. पण काय कीर्तनाचं अवसान घेतलं, त्यांना खाली बसण्याचं सुद्धा भान राहिलं नाही. वास्तविकता त्यांचं वय नाही, 75वी ओलांडून गेली. आणि कीर्तनात 2 तास उभं राहणं एवढं सोपी नाही. पांडुरंगाने त्यांच्या हातून ही सेवा करून घेतली. अशीच सेवा सर्वांच्या हातून घडो. आणि मी आणि माझं या दोन गोष्टीपासूनच आपण ईश्वर आणि संतांना हीच मागणी करू की जेणेकरून ज्या परिवारामध्ये आम्ही जन्माले आलो, खरं सांगू का, आपल्या परिवारातील लोक एवढंच वाक्य घेऊन जा आज घरी. आपल्या परिवारातील लोक आपल्यावर प्रेम करत नाही ना, याचं कारण ते एकच आहे, आपण मी आणि माझं म्हटल्याच्या कारणाने
समोरची व्यक्ती आपल्याला किंमत द्यायला तयार नाही. तुम्ही मी आणि माझं सोडून द्या. आणि तुमच्या घरात जर परमार्थ असेल, त्या घरात जर आध्यात्मिक संस्कार असतील, तर तुमचं शर्ट फाटलं तुमच्या मुलाला सांगण्याची गरज पडणार. फाटल्याच्या नंतर तुम्हाला लगेच नवं येईल, नवीन शर्ट मिळेल. पण मी आणि माझं हे त्याग केल्याच्या नंतरच मिळेल. विठाल विठाल. हॅलो झालेली सेवा पुनः एकदा भगवंताच्या चरणी समर्पित करतो आणि याच ठिकाणी कीर्तन रूपी सेवा. जय सकारा श्री सकारा जय